श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची सुरुवात जी आहे ती सकाळपासून आहे. सकाळचे वाजलेत 7:30. अवनीश शाळेत गेलेला आहे आणि ही जी भांडी पडलीत ना, हा राडा सगळा हा काल रात्रीचा आहे. काल रात्री खूप उशीर झाला, त्यामुळे सगळं मी तसंच ठेवलं होतं आणि म्हणलं की चला आता सकाळीच घासूया. फार उशीर झाला होता, त्यामुळे शक्यतो तसं नाही ठेवत कधी, पण उशीर झाल्यामुळं राहिलं ते. म्हणलं चला ठीक आहे, आता अवनीशला डब्बा करून दिला, तो शाळेत गेला आणि मग म्हणलं आता अगोदर हा राडा उरकून घ्यावा. हा नको वाटतो सकाळी सकाळी खरं तर बघायला, पण आता काय करणार ना. आणि तुम्हाला दिसत असेल की माझ्या खांद्यावरती रुमाल दिसतोय चॉकलेटी कलरचा, तर तो जो ठेवलाय तो का ठेवलाय की तर नाकाला लागलेली आहे गळती. जशी काही सर्दी आणि पित्त जे आहे ना, ते माझ्या 5वीला पुजल्यासारखं आहे. 12 महिने मला सर्दी आणि पित्त होतच असतं. त्यामुळे ओके चला, मस्त असं पटापट भांडी घासून घेणार आहे, किचन वाटा घासून पुसून घेणार आहे. आजचा व्हिडिओ खूप छान राहणार आहे, शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. आणि इतकी बिझी झाली आहे मी, आता तुम्हाला सांगते कुठे दिवस उगवतोय आणि कुठे संपतोय खरंच काहीच समजत नाही आहे. पण छान वाटते, खूप मस्त वाटते, कारण की कसं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते खूप सुंदरच जगलं पाहिजे, आपल्या आपल्या नादामध्येच जगलं पाहिजे. ओके चला, आता मी ना गवारीची भाजी करणार आहे. त्याच्यासाठी बघा शेंगदाणे, कोथिंबीर, कच्चे शेंगदाणे घेतलेत, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हे सगळं जे आहे ना, हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे. गवारी निवडून ठेवलेली आहे. अवनीशला मी एक बटाटा होता, म्हणजे एक बटाटा फ्राय करून दिला आणि 2 चपात्या करून दिल्या. आणि म्हटलं आता दुपारच्याला काय करावं, तर हिरव्या मिरचीची गवारी. तर आता बघा जे सगळं घेतलेलं ना, जिरं, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे मस्त सगळं आहे ना, आणि कच्चे शेंगदाणे, कच्चेच घ्यायचे शेंगदाणे, ते वाटून घेतलं, तेलामध्ये टाकलं ते सगळं आणि मीठ टाकून घेतलं. कधी पण अगोदर मी मीठच टाकत असते, का तर मीठ टाकलं ना, आपला जो मसाला आहे ना तो एकदम मस्त असा लवकर परतला जातो. आणि हे जे आहे ना, हे मसाला केलेला आपण म्हणजे वाटण, चटणी, काहीही म्हणा ह्याला, हे ना भाकरीसोबत खायला, चपातीसोबत खायला पण खूप छान लागतं. त्यामुळे मी थोडंसं काढून घेतलेलं आहे, कारण की तेवढं खूप होणार आहे भाजीला, ते जास्त होणार आहे भाजी त्याची. तेवढं जर भाजीत टाकलं तर फार तिखट होईल, ते आपण खाऊच शकणार नाही आहे त्याच्यामुळं. आणि जर कधी आपल्याला कढी वगैरे करायची असेल, कढी भाजी, तर त्याच्यात पण हे असं टाकू शकता, छान लागतं मस्त. किंवा कुठल्याही दुसऱ्या हिरव्या भाज्यांना, वरणाला सुद्धा. चला, आता हळद टाकली, धणे पावडर टाकली, जिरे पावडर टाकलेली आहे, मीठ तर अगोदर टाकले त्यामुळं काय आता टाकायचं नाही आहे. आणि मस्त असं हे परतून घेणार आहे. परतून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला गवारी टाकायची आहे. गवारी स्वच्छ धुवून घेतलेली आणि पुन्हा एकदा पाण्यात ठेवली होती. गवारी टाकायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे, मस्त असं परतून घ्यायचं आहे. परतून घेऊन आहे ना, थोडंसं किंचित पाणी टाकणार आहे बघा, जेणेकरून अगदी किंचित पाणी टाकणार आहे. तसं तर वाफेवर शिजून जाते, पण तरी पण जरासं मसाला एकत्र व्हायसाठी पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकलेलं आहे, गरम करून ठेवलेलं वाटीत. आणि काय मस्त शिजली बघा, गवारीचा लुक बघा, नक्की ट्राय करून बघा, एकच नंबर लागते ही गवारीची भाजी. एवढी भारी लागते ना, अशी कडक भाकर भाजायची तव्यावरती, कडक करायला ठेवायची शेवटी भाकरी करून, आणि ती कडक झालेली भाकरी आणि ही अशी गवारी. तुम्हाला हवी असेल ना तर हिला पातळसुद्धा करू शकता, जेणे की कुस्करून खायला पातळ ही अशी गवारी छान लागते. आणि आता बनवायचे तुपाचे दिवे. हे घेतले गुलाबाचं अत्तर आहे बरं का, हा भीमसेन कापूर आहे आणि हे वनस्पती तूप आहे. आणि दुसरं जे आहे ते आपले गाईचं तूप आहे आणि फुलवाती घेतल्यात. तर ह्याच्यापासून आहे ना आपल्याला आपल्या घरातल्या देवासाठी, पूजेसाठी, आता गणपती बाप्पा येते, हे माझ्याकडे चॉकलेटचं मोल्ड आहे बघा. आणि हे ना मुलांचं कलरचं घेतलेलं आहे मी, कारण की आहे ना माझ्याकडं काय हे दुसरं काय सापडलं नाही मला, म्हणून म्हणलं. आणि ह्या औषधाची झाकणं घेतलीत. ही कापूरची डब्बी आहे बघा, छोटीशी कापूरची डब्बी आहे. तुमच्याकडे आहे ना, तुमच्या फ्रीजरला बर्फचे ट्रे असतात ना, ते घेतलेत तरीही चालेल, बर्फच्या ट्रेमध्ये पण छान होतात. शुद्ध तुपाचे दिवे बनवायचे, हे आपल्याला आपल्या घरच्या देवांसाठी. आता गणपती बाप्पा येतोय, किंवा रोजही आपल्याला एकतरी तुपाचा दिवा लावावा. आता बाहेरून आपण तुपाचे दिवे आणतो, आपल्या डोळ्याच्या पलीकडचं असते, काय माहिती शुद्ध आहे की ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. आता तर काय ओरिजिनल राहिले हो की नाही, त्याच्यामुळं तर वनस्पती तूप घालायचं आहे. आणि तुम्हाला जर वनस्पती तूप नको असेल ना, तर तुम्ही ही जी मेणबत्ती दिसतीये ना, हिचं मेण किसून काढू शकता आणि ते सुद्धा टाकू शकता आपल्या ओरिजिनल गाईच्या तुपामध्ये, जर वनस्पती तूप नको असेल तर. वनस्पती तूप म्हणा किंवा हे जे आपलं मेणबत्ती आहे, हे कशासाठी, तर बाइंडिंगसाठी हवं आहे. आपलं जे गाईचं तूप असतं शुद्ध, त्याला बाइंडिंग कमी, म्हणजे त्याला आहे ना बाइंडिंग नसते, एकजीव येण्यासाठी. आणि ती जी आपली तुपाची फुलवात बनवणार आहोत, ते टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या गाईच्या
गाईच्या तुपासोबत, शुद्ध तुपासोबत वनस्पती तूप किंवा तुम्हाला कॅन्डल टाकायची आहे. आता मी बघा अर्धी वाटी वनस्पती तूप आणि 1 वाटी आपलं गाईचं तूप घेतलेलं आणि त्याच्यामध्ये गरम करून घेतलेला आहे. ते तुम्ही कॅन्डलही टाकू शकता. आता दोन्ही वाट्यांमध्ये मी अर्धा अर्धा करून घेणार आहे. भरपूर दिवे होतात, एवढ्यापासून भरपूर दिवे होतात. गणपती बाप्पा आलेत, गणपती बाप्पाला लावण्यासाठी म्हणा, रोजचा संध्याकाळी लावण्यासाठी. आपण गुरुवारची लक्ष्मीची पूजा करतो, शुक्रवारचं महालक्ष्मीचं व्रत करतो, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे शुद्ध तुपाचे दिवे बेस्ट आहेत. हा भीमसेन कापूर आहे. एका वाटीमध्ये ना मी हा कापूर जो आहे ना तो असा थोडासा कुस्करून टाकणार आहे, जेणेकरून पावडर, आणि ह्याची लगेच पावडर होते. एका सेकंदात जरासा कुस्करला की पावडर होऊन जाते. का तर जेव्हा आपण तुपाचा दिवा लावू तेव्हा असा मस्त कापराचा पण वास आपल्या घरामध्ये आला पाहिजे आणि एकदम प्रसन्न छान वाटलं पाहिजे, म्हणून हा कापूर जो आहे ना तो कुस्करून टाकत आहे. बघा एका वाटीमध्ये कापूर टाकायचा आणि तूप जे आहे ना ते गरम असतं ना, तर तो कापूर जो आहे ना ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये विरघळून जातो. ओके, ॲटोमॅटिक विरघळून जातो, तो काय राहत नाही. पण कुस्करूनच टाका. तुम्ही जर अख्ख्या वाट्या टाकलात तर त्या मेल्ट होणार नाहीत, त्या तशाला तशा राहतील. आणि दुसऱ्या वाटीमध्ये हे गुलाबाचं अत्तर टाकणार आहे. का तर लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर प्रिय असतं, गुलाब प्रिय असतं. मग मी जी गुरुवारची लक्ष्मीची पूजा करते बघा, गुलाबाचं फूल ठेवून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जी गुरुवारची पूजा, तिच्यासाठी हा गुलाबाचा दिवा लावायचा. त्याच्यामुळे गुलाबाचं अत्तर टाकले. तुम्ही केवड्याचं टाकू शकता, आणखीन कुठलंही टाकू शकता, तुम्हाला जे हवंय, जो कुठला सुगंध आवडत असेल त्याचं टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि ही औषधाची झाकणं आहेत बघा, एवढीच सापडली कारण आत्ताच साफसफाई केलेली आहे, त्यामुळे सगळं फेकून दिलेत, नाही तर भरपूर सारी औषधाची झाकणं होती माझ्याकडं. आणि हे चॉकलेटचं माझ्याकडं मोल्ड आहे हार्ट शेपचं. आता काय करायचं आहे, ह्या फुलवाती ज्या आहेत ना ह्या मात्र विकत आणल्यात. ह्या तुम्ही घरी पण बनवू शकता बरं का, पण मी मात्र विकत आणलेल्या आहेत. भरपूर होत्या माझ्याकडं. 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी काहीतरी आहे ना मी दुकानासमोर आहे ना गणपतीच्या सामानाचं स्टॉल लावलेलं, तर त्याच्यामध्ये जवळजवळ सगळं बरंचसं सामान आपलं शिल्लक राहिलेलं आहे. मग आपल्याला तर नेहमी लागतंच पूजेसाठी, मग मी तेच वापरत असते. त्यातल्याच ह्या तुपाच्या फुलवाती आहेत. ओके, तुपाच्या दिव्याच्या फुलवाती आहेत. तर त्या काय करायच्या, थोड्या थोड्या डीप करून घ्यायच्या अगोदर ह्याच्यामध्ये आणि मग ठेवायच्या. का तर की त्या वाकड्या तिकडे होऊ नयेत म्हणून. ओके, एकसारख्या अशा व्यवस्थित राहाव्यात ह्याच्यासाठी थोड्याशा तुपात डीप करायच्या आणि मग मोल्डमध्ये ठेवायच्यात. तुम्ही ह्याच्यामध्ये बघा तुमच्याकडे जे मोल्ड असतील त्यात करू शकता, औषधाच्या झाकणांमध्ये करू शकता हे दिवे, कापूरच्या बाटल्यांमध्ये छोट्या छोट्या कापूरच्या डब्या असतात त्यामध्ये करू शकता, किंवा जर आपल्या फ्रीजरला बर्फाचा ट्रे असतो ना त्यामध्ये पण करू शकता, त्यातही होतात. त्यात पण काहीच प्रॉब्लेम नाही. कुठलाही मोल्ड घ्या तुम्ही, साचा घ्या, त्यामध्ये मस्त हे तुपाचे दिवे होतात. असं मस्त बघा व्यवस्थित त्याच्यात भिजवून ठेवल्याच्या नंतर काय करायचं आहे, एक एक वात आहे ना आपल्याला तुपात भिजवायची, ती आपल्या साच्यामध्ये ठेवायची आणि त्यानंतर वरनं चमच्याने आपल्याला हे जे तूप आहे हे तूप टाकायचं. घरच्या घरी हवे तेवढे तुम्ही आपल्या देवांसाठी मस्त असे शुद्ध तुपाचे दिवे बनवू शकता आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या हाताने झालेली गोष्ट. आणि बघा एक दिवा लावत नाही म्हणतात, तर मग बरेच काय दिवे आहेत ना, मी ते 2 फुलवाती एकत्र करून त्या लावलेल्या आहेत. काही सिंगल केलेत आणि काही 2 फुलवाती एकत्र करून 2 करून लावलेले आहेत, म्हणजे डबल वातीचा दिवा आपला होतो असं, त्याच्यासाठी. हो की नाही असं. आता आणायला गेलो आपण तर किती महाग मिळतात आणि आपल्याला काय माहिती ना की खरंच शुद्ध आहेत की नाही आहेत, कारण की आता काय शुद्ध राहिलं आहे. त्याच्यामुळं मग आपण असे घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. आणि कंप्लीट तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, हा जो दिवा आहे ना जवळजवळ 1 ते सव्वा तास चालतो. कंप्लीट 1 ते सव्वा तास चालतो हा दिवा. मी तुम्हाला नंतर लावून पण दाखवणार आहे. आणि छान कापूरचा वास जो आहे ना तो इतका छान दरवळतो ना, मस्त सगळ्या घरामध्ये कापूरचा वास दरवळतो. आणि ह्याचा आपण अत्तर टाकलं ना, तुम्ही केवड्याचं टाका, गुलाबाचं, तर त्या अत्तरचा वास पण इतका छान दरवळतो, मस्तपैकी छान वाटतं. नक्कीच करून बघा मैत्रिणींनो, खूप छान होणार आहेत आणि खूप छानही वाटणार आहे. रोज तुम्हाला संध्याकाळी एक जरी तुपाचा दिवा लावायचा म्हटलं तर त्याच्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे. आणि त्याने काय होतं, वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्याला. त्यामुळे ना नक्कीच करून बघा आणि छान वाटणार आहे, म्हणजे छान हे दिवे होणार आहेत असं मला म्हणायचं. ओके, आणि बघा हे सगळं मी भरून घेणार आहे आणि भरून घेतल्याच्या नंतर ह्याला काय करायचं आहे, आपल्याला डीप फ्रीजरला ठेवायचं आहे. आपल्या फ्रीजमध्ये जो वरचा कप्पा असतो ना डीप फ्रीजर, त्या कप्प्यामध्ये ठेवायचं आहे. 1 तासाभरामध्ये ना हे व्यवस्थित एकदम असे नाही का म्हणजे काय बोलतो आपण,
घट्ट होऊन जातात नाही का, व्यवस्थित दिवा लावण्याजोगे होऊन जातात आपल्या फ्रीजमध्ये. बघा असे फ्रीजरला मी ठेवून दिलेले आहेत हे मोल्ड सगळे. डीप फ्रीजरला ठेवायचे तर आपल्याला आणि 1 तासभर त्याच्याकडे काही बघायचं नाही आहे. एका तासाभराने बघायचं तर बघा एकदम व्यवस्थित ते सगळं जे आहेत आपलं तूप ते घट्ट झालेलं आहे. एकदम मस्त झालेले आहेत आपले दिवे. आता हे काढून घेऊयात. आता बघा हे रबरचं मोल्ड आहे ना, ह्यातले तर पटापट निघतात, कारण की रबरच्या मोल्डला आहे ना असं म्हणजे ते सिस्टीमच आहे की त्यामध्ये तुम्ही चॉकलेटचे मोल्ड करा नाहीतर असे तुपाचे दिवे करा, एकदम इझी निघतात. आणि किती छान झालं बघा, एकसारखा मस्त वातही व्यवस्थित आलेली आहे त्याची, एकदम छान झालेला आहे मैत्रिणींनो. नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो. अशा छान छान रेसिपी, अशा छान छान आयडिया तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ट्राय करून पाहायला देखील मिळणार आहेत. त्याच्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा हे सगळे दिवे मी काढून घेणार आहे मस्त असे. आणि ह्याला काय करायचे तुम्हाला सांगते. नंतर जे आहेत ना हे काढून झाले की कुठलाही आपला प्लास्टिकचा एअरटाईटचा डब्बा असतो ना, त्या डब्यामध्ये भरायचे. भले तुम्ही एकावर एक ठेवा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एकावर एक ठेवायचे आणि मस्त फ्रीजरला ठेवून द्यायचे. आणि जेव्हा तुम्हाला दिवा लावायचा आहे तुपाचा तेव्हा काढायचा आणि तेव्हा हा तुपाचा दिवा लावायचा. गणपती बाप्पासाठी बेस्ट ऑप्शन आहे. गणपती येतोय, गणपती बाप्पा येतोय तर असे तुपाचे दिवे बनवून ठेवा. गणपती बाप्पाच्या आरतीच्या वेळेला रोज एक तुपाचा दिवा लावा. आणि ह्यातले पण बघा काय इझी निघत आहेत ह्या प्लास्टिकमधले. फक्त थोडंसं टॅप 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 केलंय तर हे वरती आले आणि त्याच्यानंतर एकदम कसला मस्त गोल कॅन्डल सारखं झालंय बघा. हा फक्त थोडंसं असं प्रेस करायचंय त्या झाकणाला इकडून तिकडून आणि प्रेस केल्याच्या नंतर वातीला धरायचंय आणि फक्त असं अलगद वरती ओढायचं आहे. अलगद वरती ओढलं की बघा दिवा ॲटोमॅटिकली तुमचा बाहेर येतो. काहीच तुम्हाला काढायला पण त्रास होणार नाही आहे. मस्त असे तुमचे हे दिवे होणार आहेत. नक्कीच करून बघा मैत्रिणींनो, खूप छान आहेत. आणि मी तर आहे ना तुम्हाला सांगते हे एवढेच तुम्हाला दाखवले, पण आणखीन पण जे राहिलेले आहेत ना ते पुन्हा एकदा लावणार आहे आणि पुन्हा एकदा करून ठेवणार आहे. आणि एक मस्त एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे. जेव्हा हवं आहे तेव्हा त्यातला एक दिवा लावायचा तर एक लावा, 2 समयांमध्ये 2 लावायचे तर 2 लावा. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आणि बघा किती सुंदर छान दिवा झालाय मस्त असा. आणि आता तुम्हाला लावूनही दाखवते बघा एक दिवा आपल्या देवाच्या समोर. रात्र झालेली आहे, रात्रीचे 10:30-11 वाजलेत, पण दिवा लावून दाखवते तुम्हाला मी. आणि माझा दिवा तर चालूच असतो बघा. हा सकाळी उठल्यापासून तर झोपेसपर्यंत माझ्या देवाऱ्यातला दिवा हा चालूच असतो. कारण मी सांगितलंय ना, जे उठेल ज्याचं आवरेल तो देव दिवा लावत असतो आणि अगरबत्ती लावत असतो, त्यामुळे कंटिन्यू चालू असते. तर बघा तुपाचा दिवा काय सुंदर दिसतो, एकदम छान आणि वासही खूप सुंदर.